नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही बघताय TV9 मराठी. सकाळचे 8 वाजता बुलेटिनमध्ये स्वागत. बातम्या बघूयात. सुपरफास्ट 100. वेळ आल्यावर बोलेन. काँग्रेसने केलेल्या गुंगी गुडिया या टीकेला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं उत्तर. गुंगी गुडिया वक्तव्यावरनं राष्ट्रवादी आक्रमक. माफी मागा असं म्हणत काँग्रेस कार्यालयात ठिय्या. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून शाई फेक. हर्षवर्धन सपकाळांचं पोस्टरही जाळलं. अजित पवारांची राष्ट्रवादी आज काँग्रेस विरोधात मुंबईतल्या काँग्रेस भवनाबाहेर आंदोलन करणार. काँग्रेसच्या सुनेत्रा पवारांवरील गुंगी गुडिया या टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक. झिशान सिद्दीकींच्या नेतृत्वाखाली दुपारी 3 वाजता आंदोलन होणार. महिलांचा सन्मान आमच्यासाठी सर्वोच्च. महाराष्ट्र काँग्रेसनं केलेलं ट्विट हे या संदर्भाला अनुसरून होतं, वैयक्तिक नव्हतं. त्याचा विपर्यास केला जाऊ नये. हर्षवर्धन सपकाळांचं स्पष्टीकरण. काँग्रेसनं गुंगी गुडियाबाबतची पोस्ट त्वरित मागे घेऊन सुनेत्रा पवारांची जाहीर माफी मागावी. सोनिया गांधींसारख्या महिला नेत्यांच्या नेतृत्वाखालील पक्षाकडनं महिला नेत्याविरोधातच अशा भाषेचा वापर दुर्दैवी. प्रफुल्ल पटेलांसह सुनील तटकरेंकडनं ट्विट करत निषेध. गुंगी गुडिया ही काही शिवी नाही. सूरज चव्हाण कुणाच्या आदेशावरनं राडा करायला आले. ही गुंडगिरी खपवून घेणार नाही. जशास तसं उत्तर देऊ. काँग्रेस कार्यालयात ठिय्या प्रकरणी विजय वडेट्टीवारांचा राष्ट्रवादीला इशारा. तर सुनेत्रा पवार विमान अपघात आणि अर्थ खात्यावरती बोलत नाहीत. इंदिरा गांधींप्रमाणे सुनेत्रा पवारांनी दुर्गा होऊन दाखवावं. गुंगी गुडियावरनं हर्षवर्धन सपकाळांचं थेट आव्हान. काँग्रेस अतिशय खालच्या स्तरावर उतरलंय. सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची काँग्रेसवर टीका. काँग्रेस खऱ्या अर्थानं मतिभ्रष्ट झाली. एका भगिनीचा अपमान करणं निंदनीय. काँग्रेसनं जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगावी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल. पृथ्वीराज चव्हाणांचा काँग्रेसला घरचा आहेर. गुंगी गुडियाबाबत केलेल्या पोस्टशी माझा संबंध नाही. सुनेत्रा पवारांबद्दल बोलताना पातळी सोडून बोलणं योग्य नाही. पृथ्वीराज चव्हाणांनी काँग्रेस नेत्यांना सुनावलं. काँग्रेसच्या मनात महिला उपमुख्यमंत्रींबाबत द्वेष. धनंजय मुंडेंचा घणाघात. तर गुंगी गुडिया बोलणं गैर नाही. इंदिरा गांधींनाही गुंगी गुडिया म्हटलं जायचं. पत्रकाराला शांत करणारा नेताच गुंड. रोहित पवारांचा धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा. मला नाही अब्रू आणि मी कशाला घाबरू अशी चाकणकरांची अवस्था असून तुमचे खरात बाबा बलात्कारी आणि तुम्ही काँग्रेसला संस्कृती शिकवावी का? अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या संगीता तिवारींची रुपाली चाकणकरांवरती बोचरी टीका. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 4 मंत्र्यांच्या कामगिरीवरती नाराज. जनतेची कामं करा, मतदारसंघात पक्षवाढीवरती लक्ष द्या. एकनाथ शिंदेंनी काही मंत्र्यांना सुनावल्याची सूत्रांची माहिती. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. आम्हाला युक्तिवादासाठी वेळ द्या. सिब्बल यांची विनंती सुप्रीम कोर्टाकडनं मान्य. वसंत डावखरे खटला प्रकरणात आज कल्याण कोर्टात सुनावणी. उद्धव ठाकरे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीला उपस्थित राहणार. 2009च्या लोकसभा निवडणुकीवेळी उद्धव ठाकरेंनी आनंद परांजपेंच्या प्रचारावेळी दाखवला होता वसंत डावखरेंचा व्हिडिओ. मुंबई महापालिकेत शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांची आज बैठक. संध्याकाळी 5 वाजता शिवसेना कार्यालयात बैठकीचं आयोजन. विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर शिवसेनेच्या नगरसेवकांना मार्गदर्शन करणार. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात देशमुखांवरचा खटला चालवण्यासाठी ईडीला राज्यपालांची मंजुरी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिल्लीत बघायला आवडणार नाही. महाराष्ट्र ही त्यांची कर्मभूमी. फडणवीसांनी इथेच काम करावं. अमृता फडणवीसांचं भाष्य. राज ठाकरे उद्यापासून 2 दिवसीय नाशिक दौऱ्यावर. राज ठाकरेंची नाशिकमध्ये पक्ष आढावा बैठक होणार. ठाकरे बंधूंच्या एकत्रित सभेनंतर राज ठाकरे पहिल्यांदाच नाशिकमध्ये. छत्रपती संभाजीनगरमध्ये आज आणि उद्या सीजेपीची बैठक होणार. अभिजित तिपकेंच्या निवासस्थानी बैठकीचं आयोजन. पुढची दिशा ठरवण्यासाठी सीजेपीची बैठक. आशुतोष रांका आणि सौरव दास छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल. बाबाजानी दुराणी यांनी अभिजित तिपकेंची भेट घेतली. दुराणी यांच्याकडनं अभिजित तिपके आणि आशुतोष रांका यांचा सत्कार. झारखंडमध्ये जेनझींचा संताप. जेपीएससी आणि जेएसएससी या परीक्षांमधील अनियमिततेविरोधात विद्यार्थी मशाल घेऊन रस्त्यावर. रांचीमध्ये विद्यार्थ्यांचं बेमुदत धरण आंदोलन. नीट पेपरफुटी आणि आंदोलनानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडनं डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडनं नागपूरसह विदर्भातील डॉक्टरांशी संवाद. संघाच्या डॉक्टरांच्या अभ्यास वर्गाचे फोटो TV9 मराठीकडे.
मोहन भागवतांनी जंतर मंतरवरील आंदोलकांशी संवाद साधावा. संजय राऊतांची संघ नेतृत्वावर टीका, तर राऊतांसाठी आदित्य आणि अमित ठाकरे जेनझी. नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर. जंतर मंतरवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ युवा काँग्रेसचं आंदोलन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी राजीनामा द्यावा. आंदोलकांची मागणी. वांद्रे आणि बोरिवलीत भव्य निषेध बॅनर फडकावून केंद्र सरकारचा निषेध. पुन्हा पाहूयात बातम्या वेगवान. मुंबईतील भाजपच्या कार्यालयाबाहेर अज्ञातानं जेनझींचे बॅनर लावले. मी जेनझी, शिक्षणाचा सन्मान करतो. बॅनरवरती उल्लेख. पंतप्रधान विरोधी घोषणांमागे धावणार नाही. बॅनरवरती उल्लेख करण्यात आलाय. नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या 6 विद्यार्थ्यांची सुप्रीम कोर्टात धाव. याचिकेवर लवकरात लवकर सुनावणीचं सुप्रीम कोर्टाचं आश्वासन. OMR शीटमध्ये चुका असल्याचा या विद्यार्थ्यांचा आरोप. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रवक्त्यांच्या सर्व नियुक्त्या रद्द. पक्षाकडनं ट्विट करत अधिकृत माहिती. पक्षाकडून अधिकृतपणे महेश तपासे आणि माजी आमदार विद्या चव्हाण माध्यमांसमोर भूमिका मांडणार. भाजपचा अहंकार मतदारांनी मोडून काढला. राम मंदिर लूट आणि जेनझी आंदोलनामुळे भाजपचा बांकीपूरमध्ये पराभव. मोदींची लोकप्रियता घसरली. संजय राऊतांचा निशाणा. अरविंद केजरीवालांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरावर मोर्चा. विरोधकांचं मानसिक संतुलन बिघडलं. त्यांना पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबतही चिंता नाही. मंत्री नितेश राणेंचा अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधींवर निशाणा. विरोधक धर्माचं राजकारण करतायत. सिद्धिविनायक मंदिरातील दान चोरीवरनं सदा सरवणकर यांचा निशाणा. सरवणकरांनी मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि या प्रकरणाची माहिती दिली. श्रीकांत शिंदेंसह शिवसेना खासदारांकडून अमित शहांची भेट. विधान परिषद उपसभापती सचिन अहिर देखील उपस्थित. ऑपरेशन टायगर नंतर शिवसेना खासदारांकडून शहांची दुसऱ्यांदा भेट. नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणासाठी दिल्लीत आंदोलन करणार. बाळ्यामामा म्हात्रेंची माहिती. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्याची मागणी. जंतर मंतरवर आज भूमिपुत्र आंदोलन करणार. मनसे अध्यक्ष राज ठाकरे 9 ऑगस्टला माणगाव दौऱ्यावर. अनेक वर्ष रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाची राज ठाकरे पाहणी करणार. माणगाव बायपासच्या रखडलेल्या कामाची अधिकाऱ्यांसह पाहणी करणार. रोहित पवारांकडून सीईटी पेपर लीक प्रकरणी प्रेझेंटेशन सादर. मी कागद आणि पुराव्याशिवाय बोलत नाही. रोहित पवारांची प्रतिक्रिया. तर रोहित पवारांचं प्रेझेंटेशन बघितलेलं नाही. फडणवीसांचं उत्तर. एसटीकडनं कर्मचाऱ्यांना सोशल मीडियाच्या वापराबाबत कडक नियमावली. आक्षेपार्ह रील्स बनवून प्रसारित करणाऱ्यांवरती थेट निलंबनाची कारवाई. मुंबई विभागातील सर्व आगारांना सूचना. पनवेल आगारातील 3घांचं निलंबन. उदयनिधी स्टॅलिन यांची पोलिसांनी सुटका केली. अभिनेत्री त्रिशा कृष्णनबाबत वादग्रस्त विधान केल्यामुळे अटक. चौकशीनंतर उदयनिधी स्टॅलिन यांची सुटका करण्याचा कोर्टाचा आदेश. उदयनिधी स्टॅलिन यांच्या सुटकेनंतर समर्थकांचा जल्लोष. E20 इंधनाच्या मुद्द्यावरनं अरविंद केजरीवाल आक्रमक. पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे निघालेला आपचा मोर्चा दिल्ली पोलिसांनी अडवला. E20 साठी ट्रम्प यांच्या दबावाखाली येऊ नका. केजरीवाल यांचा मोदींवर हल्लाबोल. रायगड आणि पुण्याच्या घाटमाथ्याला आज हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिलाय. दोन्ही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक घाटमाथा आणि सातारा घाटमाथा या ठिकाणी येलो अलर्ट जारी. पुण्याच्या खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलाय. 8,777 क्युसेक वेगानं सध्या पाण्याचा विसर्ग सुरू. धरण साखळीत पावसाचा जोर कमी झाल्यामुळे पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलाय. राज्यात पुढचे 3 वर्षात 300 किलोमीटर लांबीचं मेट्रो रेल्वेचं जाळं उभारण्यात येणार. या विविध मेट्रो प्रकल्पासाठी तब्बल 2,80,755 कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित. यामध्ये वडाळा आणि ते गेटवे ऑफ इंडिया तसंच मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ अशा महत्त्वाच्या मेट्रो लाईनचा समावेश. पश्चिम रेल्वेच्या लोकलमध्ये फेरीवाल्यांना परवानगी देण्याच्या हालचाली. लोकलमध्ये वस्तू आणि खाद्यपदार्थ विक्रीसाठी 40 अधिकृत फेरीवाल्यांना परवाना देण्याची तयारी. गर्दी आणि सुरक्षेवरनं प्रवासी मात्र संतप्त. बेस्टच्या ताफ्यात लवकरच 1500 नवीन एसी मिडी बसेस दाखल होणार. प्रस्तावाला मंगळवारी बेस्ट समितीकडून मंजुरी. केंद्र सरकारच्या PM E-ड्राईव्ह योजनेला गती. राज्य सरकारनं सुरू केलेल्या पिंक ई-रिक्षा योजनेला पुणे जिल्ह्यात योग्य प्रतिसाद नसल्याचा अहवाल समोर. पुणे जिल्ह्यात जवळपास 4,000 महिला लाभार्थ्यांपर्यंत उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं. प्रत्यक्षात मात्र केवळ 17 महिलांकडेच ई-रिक्षा असल्याचं समोर.
मुंबईत म्हाडाच्या घरांची लॉटरी उद्या जाहीर होणार. मुंबईत घरांचं स्वप्न पाहणाऱ्या 75,000हून अधिक अर्जदारांसाठी खुशखबर. सोडतीतील 2,640 घरांसाठी एकूण 75,366 अर्ज. बीएमसी रुग्णालयांमधील नियमित ओपीडी सेवा आजपासून बंद राहणार. केईएम, नायर, सायन आणि कोपर रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा निर्णय. सीसीएमपी पात्रता असलेल्या बीएचएमएस डॉक्टरांना एमएमसी नोंदणी देण्याच्या प्रस्तावाविरोधात डॉक्टरांचा आंदोलन. पुण्यामध्ये निर्मला सीतारामन यांचा डीपफेक व्हिडिओ बनवत व्यावसायिकाची फसवणूक. शिवाजीनगर सायबर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. जवळपास 1 कोटींचा गंडा घातला. गुंतवणूक करून मोठ्या परताव्याचं आमिष दाखवत केली फसवणूक. पुण्यामध्ये 2 कोटींच्या दंडाची कारवाई टाळण्यासाठी तलाठी आणि कोतवालाला लाच मागितली. 10 लाखांची लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. जळगावच्या मन्यारखेडा तलावातील माशांच्या मृत्यू प्रकरणात एमआयडीसीतील 16 उद्योजकांना नोटीस. दरम्यान जिल्हा प्रशासनाकडून एकतर्फी कारवाई होत असल्याच्या उद्योजकांचा आरोप. तज्ज्ञ समितीकडून निष्पक्ष चौकशी करून न्याय देण्याची उद्योजकांची मागणी. पुन्हा पाहूयात बातम्या वेगवान. सोलापूर शासकीय रुग्णालयातून बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणात निवासी डॉक्टरला अटक. शासकीय रुग्णालयाच्या अधिष्ठातांच्या डिजिटल स्वाक्षरीचा गैरवापर करून बोगस दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचा प्रकार उघडकीस. माजी राज्यपाल पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं कोल्हापुरात निधन. वयाच्या 90व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. भारतीय राजकारण आणि समाजकार्यात त्यांचं मोलाचं योगदान. आज अंत्यसंस्कार होणार. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी डी.वाय. पाटील यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. कोल्हापुरात काल डी.वाय. पाटील यांचं 90व्या वर्षी निधन झालं. प्रसिद्ध अभिनेते प्रदीप रावत यांचं निधन. भिवंडीतील रुग्णालयात वयाच्या 74व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. प्रदीप रावत यांनी महाभारत मालिकेत अश्वत्थामाची भूमिका साकारली होती. राज्यामध्ये अॅनालॉग पनीरवरती 1 वर्षाची बंदी. एफडीएकडून पत्रक जारी. आता आर्टिफिशियल पनीर विकल्यास कारवाई होणार. आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी अधिवेशनात हा मुद्दा मांडला होता. वाघा ठाण्यात आमदार प्रकाश सुर्व्यांकडून ज्येष्ठ आणि महिलांसाठी मोफत एमएसआरटीसी स्मार्ट कार्ड शिबिर. प्रवास सुखकर व्हावा यासाठी विशेष उपक्रम. नगरसेवक राज सुर्वेंची यावेळी उपस्थिती. शहापुरात खड्ड्यामुळे झालेल्या मृत्यूवरनं पोलिसांनीच काढली टीडीआरएफ जवानाची अक्कल. तुमच्या मुलाला खड्डा दिसला नाही का? पोलिसांनी नातेवाईकांना सुनावलं. 25 तासांनंतरही ठेकेदारावरती गुन्हा दाखल नाही. दरम्यान पोलिसांनी आरोप फेटाळलेत. टीडीआरएफ जवानाच्या कुटुंबियावरती शहापूर पोलिसांचं असं वक्तव्य दुर्दैवी. चौकशी करून संबंधित पोलिसांवर कारवाई करणार. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती. सोलापूरच्या माढ्यामध्ये कूर्मदास साखर कारखान्याविरोधात आंदोलन. ऊसाच्या थकीत बिलाप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन. 20 ऑगस्टपर्यंत थकीत बिल देण्याची मागणी. परभणीमध्ये युरिया खताची कृत्रिम टंचाई निर्माण. ऐन हंगामात युरिया खत मिळत नसल्यामुळे शेतकरी हैराण. कृषी केंद्र चालक युरिया खताचा कृत्रिम साठा करत असल्याचा प्रकार. एफडीएला हायकोर्टाचा पुन्हा एकदा दणका. नवी मुंबईतील हॉटेल पवन बार अँड रेस्टॉरंटच्या परवाना निलंबनाचे आदेश हायकोर्टाकडून रद्द. 100% नियमांचं पालन केल्याचं प्रमाणपत्र असून सुद्धा परवाना निलंबन कायम ठेवणं हायकोर्टानं चुकीचं ठरवलं. पुण्यातून 15 दिवसात एफडीएकडे सर्वाधिक 2000 तक्रारी. अस्वच्छतेबाबतच्या तक्रारींचं प्रमाण सर्वाधिक. आतापर्यंत सुमारे 400 तक्रारींवरील तपास आणि कार्यवाही पूर्ण. जळगावच्या 40 गावांमध्ये अन्न आणि औषध विभागाच्या धडक कारवाईमुळे मोठी खळबळ. 40 गावातील दूध संकलन केंद्रातून अन्न आणि औषध विभागानं दुधाचे नमुने घेतले. कारवाईमुळे दूध व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ. अन्न आणि औषध प्रशासनाच्या वाढत्या कारवायांमुळे महाराष्ट्रात पेस्ट कंट्रोलची मागणी वाढली. अस्वच्छता आणि झुरळांचा प्रादुर्भाव आढळल्यामुळे परवाने निलंबित झाल्यामुळे व्यावसायिकांकडून खबरदारी. भिवंडीतील खड्ड्यांविरोधात पथनाट्य कलाकार रस्त्यावर. कलाकार सुलतान कुरेशींचा खड्ड्यात बसलेला व्हिडिओ व्हायरल. मुख्य मार्गावरील खड्डे प्रशासन कधी बुजवणार असा सवाल. रायगडमधील इंदापूर बसस्थानकाची दयनीय अवस्था. बसस्थानक परिसरात मोठमोठ्या खड्ड्यांनी व्यापलाय. प्रवाशांचा चालकांकडून संताप व्यक्त. बदलापूर पश्चिमेला स्टेशन परिसरातच खड्ड्यांचं साम्राज्य. मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहनधारक आणि नागरिकांची अडचण. तात्काळ खड्डे बुजवण्याची नागरिकांची मागणी. भंडाऱ्याच्या तुमसरच्या डोंगरीमध्ये मतदार ओळखपत्रांचा ढीग जळलेल्या अवस्थेत. जिवंत नागरिकांचीही मतदार कार्ड जळलेल्या अवस्थेत. एसआयआर सुरू असतानाच मतदार कार्ड सापडल्यामुळे प्रशासनाच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह. कोल्हापुरात बंद घरात जिलेटिनच्या कांड्यांचा स्फोट. सुर्वेनगर परिसरातली घटना. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही.